वाटोळ झालं तिथं बांधाचं त्याला बांध बुजून घेतला कामच झालं आता हात पाय तोंड धुतो सुनबाईने तुकडा केला असं म्हणजे बरं झालं भूक लागली सुनबाई ए सुनबाई ए सुनबाई अगं पाणी आण मला प्यायला आणि भाकर झाली असली तर भाकर घेऊन ये लय भूक लागली पोरग उठलं का नाही अजून आता किती बांध फुटला होता आपला ते बांध नीट करून घेतला दुर्लक्ष करून चालायचं नाही पोरग उठलं का नाही अजून ते बांध फुटला होता शेजारच्या कडेचा ते वाघ बुजून आलो मी आताच मग काय आपण नाही बुजायचं मग कुणी बुजायचं हा मग बुजून आलो ना कुठं ती शेजारी तुला माहित नाही कसं आहे हा बरं भाकर झाली असली मला भाकर घेऊन ये. अजून स्वयंपाकच नाही झाला स्वयंपाक करायचा आहे मला अजून लवकर बनव मला लय भूक लागली झालाच नाही अजून स्वयंपाक अगं उरक लवकर पटा मी आता बऱ्याच काम करून आलोय तुम्ही अजून घरातूनच उठा ना बिछाण्यातून आता घराची काही दुसरी कामं नसतात वय काही एवढंच काम आहे का नसतं तुम्हाला भाकरी कालवण करून घालायचं आपलीच कामं आहेत ना कोणाची लोकांची कामं आहेत आता मी काय लोकांच्या कामाला गेलतो का आपलंच काम ही एवढं घर बंगला शेती कोणासाठी करतोय मी तुमच्यासाठीच करते ना हा अहो केलं तरी मग काय आता लोक करतातच ना करूनच ठेवावं लागत आता मला त्याकडला पोटाला सुनाला. तुकडा नको का मग तुम्ही नाही तुकडा द्यायचं कोण द्यायचं मला अजून झालं नाही होईन आता लवकर झालं किती लवकर बनव हा लवकर आण अरे राम म्हणलं खाईन पटकन 2 घास आता शिक उठल्यात बिछाण्यातून काय सांगायचे लय आळशी पोरग आळशी सुन आळशी कसं होईल यांचं हा 5-25 एकर जमीन कमावली यांच्यासाठी हा बंगला बांधलाय कलर करायला सांगितले ते कलरवाले अजून येईनात हा कलर देऊन घ्यायचा आहे वास्तू शांती घालायची आणि हे अजून घरातच दुपार झाली ए पोरा आबा काय करताय बडबडी अरे ते बांध फुटला होता आपलं ते गोजून आलोय आणि दुपार झाली मला भूक लागली म्हणलं सोनबाई भाकर झाली की नाही मला भाकर आण बघ राहिलो अहो व्हायचा स्वयंपाक अजून आता आलत का आबा व्हायचंय साहेब अजून काय तुम्ही बडबड दारात बसला बघा 4 चौघ ऐकत आहे किती वाजले बघितले बघ बरं किती वाजले काय आबा तुमची किरकिर राव का नाही तुमचं मला हेच काय तुम्ही कळलं. जर 2-2 वाजेपर्यंत मोबाईल बघत बसता ना तुम्ही 11ला 12ला उठतात कस काय व्हायचं ही पडत नाही ही सगळी जमीन अहो ते साठी मोबाईल बघत होतो आबा मग आता काय करता रात्रभर पडीक पडन हा? काय म्हणा मी एवढं कमवून ठेवलं आणि एवढं कमवून एवढं ठेवलं. मी काय कमवलं, लोकांची कोणासाठी नाही साखर कमवलं? कमवलं. आणि ही प्रत्येक आई बाबतीत कमी दे काय तुम्ही एकट्याने कमी हे कलर वाला यायचंय कलर द्यायचाय आता आम्ही ते बांधायला. कलर वाला हे ते वास्तू शांती घालायची लवकर आपल्याला उरका पटा जरा लवकर उठत जावा हा आबा लय किरकिर राव तुमची रे, पण तुम्ही इथं राहून जेव्हा काय काय तुमचं होतं आहे ना काय जागृती इस्टेट काय आता मी भाकरच मागितली काय मागितली
भाकर व्हायची अजून. मग करा ना पटकन. कोणी तुम्ही करायची? एकटेच आहे का तेव्हा तुम्ही बी राहिलो जेवायला. आता बायको असते तर मी बायकोला सांगितलं असतं अगं कसं काय ना मला 2 तुकडे घाल. आता नाही राहिली ती. काय आबा तुम्ही लई एवढं करत एवढंसं काम राहतात. करताय म्हातारं मारण्याचं पावर. आता काय एवढं पावर एवढंसं केलं काम मग? करून माझं येतो. पोटाला चार भाकर- तांबेले मला उचलले नको असते. भाकर. थोडं दम काढा तुम्ही भाकर. नाही तर सांगा तुम्ही एक तरी थांबू का नको म्हणून. अहो, काय काय तुम्ही चाव चाव येऊन तिथंच काय केलं की इस्टेटीचं काढित म्हातारं दुन्याच्या आकृतीच आम्ही कोणच आहे तुमचं नाही नको का तुम्हाला? आपण सगळे आई बापान कमी मग काय तुम्ही चाकरीत कमी तुम्ही. अरे बाबा. अरे मग आता दोन्हीच्या आखरीत कमवलं म्हणजे तुमच्यासाठीच कमवलं ना मी. आपण काय तुम्ही चाकरीत कमी मला सांगा. प्रत्येकाच्या शेजारच्या पोराच्या आई बापानी कमवले. काय कमवलं तीच कमवलं ना. मग काय घरी काय नाही ती बरं त्यांचा आहे. विषय सोडा आपला आहे बोला. मग हे तुमचंच आहे ना तुमच्यासाठीच करतोय ना आणि मी. मग केलंय म्हणजे काय केलंय माझ्या काय कमवलं तुम्ही एवढं सोडून काय कमवलं. नाही ना तुला जन्म देऊनच चूक झाली बाबा माझी. हा 2 4 हात केले हे पान फेडण्यासाठी केले का मी? हा बा काय बोलताय. हा काय चाललंय चालत आलंय तीच आहे ना. अरे माझ्या पोटाला तुम्ही तुकडा द्याय ना परत माझ्यावरच उलट बोलताय. काय त्या म्हाताऱ्याच्या नादी लागलं त्या म्हाताऱ्याची झाली आबा साहेब व्हायचे अजून थोडं दम काढा. काय दम काढा काय काय चाललंय तुमचं काय मला कळा ना चला परा. हे स्वयंपाक करते मी चला जेवायला ते सांग लवकर त्या बायकोला सांग. तुम्ही झाला त्या बायकोचा गुलाम. हा का बसा आबा 4 लोक बघा त्यात वाटत जरा आपल्याला. अरे घरातच का बोल. बसा आबा मी तुम्हाला सांगतोय आता. अरे बाबा तिकडे बायकोला बोल मला माझ्या कुठं पावर करतो. तुला लहानाचं मोठं तळाटाचं फोडाप्रमाणे जपलंय ह्यासाठी जपलं काय? अहो सगळेजण तेच काय मी तुम्हाला सांगितलं ना जरा बसून आई बाप चोरला बरं काय पोरला. लोकांच्या आईबापाला तुकडे देत नाहीत काय मग पोरं? देतात ना पण थोडं दम काढावा असं कुठं असतोय. अरे आता 2 दुपार झाली फार 1 वाजायला आली आता. काय आबा हे काय पडलं असं कुठं असतोय. बरं सकाळी मला चहा तरी दिलाय का? बिगर चहाच गेलोय मी. पण तुम्हाला कोण जायला सांगितलं मग थोडं चहा बी पाणी पिऊन जायचं असतं ना. तुम्ही सगळ्यात आधी उभं जाता. अरे केलं पाहिजे ना मळ्यातलं. तू तर जेटाच लावित नाही. तू तर पाय ठेवीत नाही दुसरं मळ्यात. काम नाही का मला दुसरं. काय आता आता जा आंघोळ बिंघोळ करशील जाशील मोकळत फिरायला गावात. काम करायचं जातंय फिरायला नाही जा. काय मला काय कळालं तुमचं. काय नाही आबा हे काय पटलं नाही. काय काय लोकांची पोरं काय माझी पोरं आणि काय सुना काय आकार काय उकार. अरे राम. अगं रुक्मिणी बघतीस ना हे आपलं दिवटण. हा आपलंच नाणं कुठं निघालं. हा बायकोच्या नादाने ती सुद्धा बाजाळे पार. काय खरं नाही राहिलं. पोटाला मला पोट भर द्याय ना भाकर दे ना पोट भर तर लांब राहिले. बघतीस ना आता 1 वाजता आली. अगं झालं का सुनबाई? सुनबाई ए सुनबाई पोरा ए पोरा ए सुनबाई झाला का स्वयंपाक? अरे पोरा काय झालं हो मामाजी काय किती वेळ झाले तुम्ही वट 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 चालली तुमची झाली का बाप? चाललाय ना स्वयंपाकच चाललाय की आता त्याच्या गाडीवर दम निघा ना काय एवढं काम करून आलं काय ते? काम करून आलो म्हणूनच बोलतोय भूक मग लागली. आता चाललाय ना मी काय बसले काय स्वयंपाक चाललाय माझा. अगं आण लवकर जरा. अगो बाई हे म्हाताऱ्याला दमत नाही का? आहो तुम्ही बाहेर येता का नाही पहिलं कुठं बरं पाठकी आणि ते म्हाताऱ्याला काहीतरी सांगा बरं तुम्ही. हा ए आबा काय झालं तुला. काय व्हायचं भूक कळत लागली. नाही बडबड करते. नुसतं भूक लागली, नसं भूक जमत लागली. जा बरं इथून माझ्या डोक्याला टेन्शन देते वाढू झाले. काय बाबा आता मला काय कळा ना बाबा. 5 मिनिटं दम निघाला मी. तर मला माझं काम करता येतं. अरे बाबा तास झालोय बसलो मी. 5 मला- मिनिटं म्हणताय तुम्ही. नुसतं तोंड चाले ते वाढू झाले. माणूस गप बसल्याने फायदा घेतो बाय. चल जा तुमचंच काय कसं काय काय नाही म्हाताऱ्याला ठीक आहे, नाही, चालू दे. मी आता खातो बाहेरच वडापाव. हा, हा का? काय बाबा कोणासाठी कमवलंय? हा चूक झाली काय माझी. कमावलंय दुन्याच्या आकृतीत कमावलंय तिथंच म्हणते कमावलंय तुम्हाला तर जरा मी राग नाही येत ती म्हाताऱ्या तिथंच म्हणते कमावलंय तुम्हाला आता मी दाखवतो माझा झटका काय तुम्हाला. जा हा दाखवा घडी बरं दम काढेल. हा. वाट 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 करताय. अरे जा हा चाललंय तुझं काय चीज आहे? हा लोकांसंग भांडणं केली दुनिया केली एवढी इस्टेट कमावली भावकी संघ वाईट गावासंघ वाईट. हा पोराला लहानचं मोठं केलं
दोनाचे 4 हात केले हा आणि मला मग भाकर तुकडा द्यायना हा माझी रुक्मिणी असती तर मला हे दिवस बघायची वेळ आली नसती हा पण मी बी अहो, ते म्हातारं हा. असं वाट-वाट करतो ना, ते मी ना म्हातारं जाऊन बघा. यांचा आता बंदोबस्तच करतो जमिनीच विकून टाकतो आता काही नको मला जमीन जा. नको बंगला नको काहीच नको अरे बड माणसं बसले तर त्याला ठेव ठेव हे जा आता स्वयंपाक कर लवकर करा दिले सोडून किती वाजले आता काय चाललंय गड्या वावरात? ओ सावकार राम राम. या काय करताय कांद्या तिथे? अरे कांदा बघतोय काढा झालाय कांदा पाटील आता चांगला आणलाय माल. हा. पण माल चांगला आणलाय पण कटाळलो सावकार काय झालं शेतीला कटाळले हो कटाळ का बरं? कटाळ मजूर मिळाना काय? मजूर मिळाला नाही काय झाले वरांना सुनाला काय त्याचं गद्या नाही पद्य नाही चालायचं आता. मागच्या वेळेस तुम्हाला घेऊन दिली असती ही जमीन तर बरं झालं असतं उगा तुमचं आता त्या सगळं टायमाला तर तुम्ही आडवे लागले मला. आता काय करता हा तुमच्यापेक्षा लय 2 लाख फुगीर राव तुम्ही बी. 2 लाख तुमच्यापेक्षा जास्त येऊन घेतली जमीन. समोरच्या पार्टीला म्हणते त्यांच्यापेक्षा मी जेर देतो लाखभर. वा मग आता हा? काय घ्यायचंच म्हणलं पाटील तुमच्यासारखं आता शेंगटपणा करून नाही जमत सावकार आता म्हणलं जाऊ द्या कसणारा शेतकरी म्हणलं जाऊ द्या घेऊ द्या म्हणलं मग. काय नाही मग आता काय झालं तुमचं नेमकं? काही नाही मला हे सगळं जमीन विकायची हो बा ही कांदा सगळं पिका सगळी उचलायची विकायची? हा ही पिका सगळं उचलायची ही विकायची हे बघा ही सगळी दिसते ना ही सगळं रान तिथपर्यंत इकडे तळ आहे त्या बाजूला हा 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 हा, ही सगळं ही इकडं बी गोट लावलेलं. हा, गोट हा, लावलेलं हा, हे मोटरीचं हे सौर ऊर्जा बसवलेले हा ही घर सुद्धा विकून टाकायचं अहो, एवढं सगळं चांगलं केलेलं हा, असतं. काय नाही आता आतापर्यंत कमवलं मी आता असं ठरवलं ऐश करायची मस्तपैकी याच्यापेक्षा चांगला मोठा बांगला घेतो मस्तपैकी तिथे राहतो सगळं विकून टाकायचं कांदा बघा आता काढायला आला 8 दिवसात कांदा येईल काढा ते खरं कसं आहे बरं विकायचं का? पण मला काय वाटतंय हा मग गिरायक नाही बघितलं अजून. नाही आता तुम्ही भेटले बरं बरं तुमच्यापेक्षा तिकडे तगडे गिरायक कोणी गावात मग एक काम करू आपण हा मलाच मग देऊन टाका जमीन आणि कशाला मग दुसरं बघता. अहो व्यवहार जुळत तुम्हालाच देणार आता व्यवहारात काय तुम्ही घेतली तेवढ्यालाच द्या ना आता मला. म्हणजे तेव्हा आडवे लागले आणि आता परत आडवे लागायचं का? अहो, थोडंफार नको का काय त्याचा मोबदला बरं एक काम करा तुम्हाला लाखभर वाढवा देतो सरळ त्याच्यात. पीक पीक पाणी तर धरत ना का आणि ही गोष्ट कोणाला म्हणू नका इकायची म्हणून काय. अहो आपला शब्द म्हणजे शब्द हा दिली तर तुम्हाला मग काय मग 1 लाख देतो ना तुम्हाला जास्त मी. 2-1 लाख द्या तेवढं पीक आहे वावरात आपल्यातल्या आपल्यात घेराव सांभाळून काय. बरं जाऊ द्या मी बी वायताग आणि मग कशाला एवढं टेन्शन घेता तुम्ही. काय आता कोणाला तरी हा. लई मला बुराव घेऊन जायचे आणि एवढा दिलेला शब्द अजिबात बदलू नका. नाही, थांबा, नाही. तुम्हाला गुंतून ठेवतो मी त्यासाठी ना. रस्ते 25,000 आहे ती आणलेच होते दुसऱ्या कामासाठी पण राहू दे हे सर तुम्हाला. हा. म्हणजे तुम्ही दुसऱ्या कुणाला इकणार नाहीत परत आणि आपली खरेदी होत नाही तोवर कुणाला बोलू नका. नाही, नाही. करताना बोबाटा मोका नाही आपण आहे ना ती बरोबर आहे. माझा विश्वास नाही काय तुमचा? मोजून घेतलेलं बरं आता ते ठीक असतं आहे नंतर बरं मोजा मी असं काय द्या. सांगतो आता ते. मी वैतागलेलो आणि मग कशाला एवढे 500 कमी असले तरी काय यार, तुम्ही काय कमी नाही देणार मी. देणारच त्याची नाही काळजी तुम्ही. नका करू. आणि दिलं तर काय तुम्हाला सांगणारच आहे ना मी हा हा चालते हे बघा आता आपलं हे आला ना तालुक्याच्या गावाला जाऊ आपण सोमवारी चालते आणि पहिली खरेदी करून घेऊ. हा आता तुम्ही मला इसार दिलाय हा बरं का तुम्हाला खरेदी करून द्यायचं काम पुढच्या आठवड्यात चालतंय हा, चालतंय पुढच्या तोपर्यंत आठवड्यात. हा हा आणि तुम्हाला शब्द दिलाय जमीन देईल तर तुम्हालाच देईल मग बस हा. तसं शब्दाचं पक्के आहे तुम्ही. दुसरं कोणाला देणार नाही हा चालते करा आयुष काय करायची मग तुम्ही. चालते मी वैतागलोच हं. बर काय सांगायचं आता जरा ते सोन्यासारखं पीक तुम्ही विकूनच टाकलंय म्हणल्यावर जाऊ द्या मरू द्या आता जातो मस्तपैकी हॉटेलात आता चांगली राईस प्लेट खातो
ए ऐकलं का कुठे अरे इकडे 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 लवकर काय झालं आबाने कुठं करून तुला माहिती का मी गावात चर्चा ऐकली आबाने गिराईक बघितले जमिनीला अगं बाया असं झालं काय हा या आता काय करायचं बाया कसला कार केलाय मग अरे सरबी घेतलाय कळालं मी आता काना माझा शब्द पडता मी फाटक्याच घरी जावा आणि तुम्हाला कोण म्हणलं या आठवड्यात परत मला वाटतं काय खरेदी बी आहे. कोण म्हणलं कायची गरज आहे अख्ख्या गावात बाई, काय करायचं बाई त्या म्हाताऱ्याने बघता बघता चांगलाच उद्योग करून ठेवलाय अरे काय बाबा आबाने काय काय बाई आता ते बोललेलं तर उपयोगच नाही झाला आपला काय आपण गेलो आपलं सहज रागाच्या तडाख्यात बोलून मग तुला बी काय कळत नव्हतं काय आता मी काय केलंय तेव्हा तुम्ही त्या म्हाताऱ्याला जायतून जा म्हणलं मी सुरुवातीला आबा माझे मी करत होते ना कधी साहेब किती वाजले होते त्या टायमाला किती वाजले होते मग आता मी काय सकाळ धरून बसले होते बाई करत होते ना स्वयंपाक लवकर स्वयंपाक केला असता, हे उद्योग झाला असता काय आणि मग कोणत्या दिवशी उपाशी ठेवले म्हातारं पण टाइम टेबल बघत जा ना लवकर उठून जा स्वयंपाक करावा आल्या चहा पाणी हा काय नका वाका नाकाने वांगी सुल मस्त तुम्ही बी बाडबाड केली म्हाताऱ्याला केली, नाही कोणामुळे केली? केली? हा, तुमच्यामुळे गेलंय म्हातारं नाही नाही बाडबाड कोणामुळे आम्ही जाय नव्हते म्हणले म्हाताऱ्याला झालं हा तुम्हीच जा म्हणले स्वयंपाक म्हाताऱ्याला लवकर केला ही बाजू आलीच नसती ना अरे म्हातारे आता तिच्या जमिनीला इसार दिलाय काय बा अवघड काम आहे. बाया आता तोंडात मारा पुन्हा राहिलं बाय काय त्या कोणाला दिलं म्हाताऱ्याला हिला माहित नाही त्यांना तरी गाठ घेतली असती आपण बाया आता त्या म्हाताऱ्याला काहीतरी समजून घे कोणी सांगायचं समजून आपण लागण्यावर तोंड टाकले म्हातारे बाया आता काय करायचं काहीतरी डोकं चालवा ना बडबड बडबड करायला आली म्हाताऱ्याला तशी सुरुवात तू आपण झाली अहो डोकं बाय दुखायला. मी सुरुवात केली मग म्हणजे कोणी केली मग मी काय सुरुवात केली बाय अवघड आहे. करा करा काहीतरी करा हो तू आपण सुरुवात झाली काय त्याच्या आबाला त्या म्हाताऱ्याला मी बडबड केली म्हणजे मला उरकलं नव्हतं म्हणून बडबड अरे करत किती वाजले याचं काय आहे का डायरेक्ट म्हाताऱ्याला हाकलून काढल्यावर काढली तर आबा बडबड त्या म्हाताऱ्याला बघा नीट नेटकं समजावा नाहीतर मग मग मपली मी जाय ना तीच नाही हे घराचं बी सावधा चाललंय कोणच्या हे हे घराचं मी मग? आता कसलं तर कार केला बाया म्हाताऱ्याने बाया अरे ते ऐकल्यापासून माझं डोकं आहे ना असं म्हणजे भान करते असं काय बोलावं कळत नाही आता याच्या बाहेर निघाला आपला जागा कुठे राहायला आता काय करायचं बाया काय करायचं आता बोलली भडा भडा तुझ्या नाताने मी बोललो मीच मग सुरत बाबन झाली बाबन झाली बाया वाटलं नव्हतं म्हातारा आता डायरेक्ट असं करीन म्हणून मग आबाची गाडी घ्यावा लागेल आबाला काहीतरी सांगावं हे ना आम्ही आबाने कुठं तरी जाऊन बघून आणा की हा बरं बघतो आबाला बघावं जावं लागेल मला जा मी आबा आलता पण आल्यावर तरी थोडंफार ऐकून घ्यायचं थोडं बाया, सांगतात आता जरा शांत ठेवावं लागेल वातावरण नाहीतर आता म्हाताराचं काही खरं नाही केलं तुझं ऐकलं आणि मात्राला बडबड केली मी बघा 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 म्हातारा जा बघा तुम्ही काय भाऊ बाया, काय म्हाताऱ्याने केली बाया गं, जरा केली बाया. काय आता या म्हाताऱ्याला तरी म्हणावा मी बी केली ना तशी बडबड मालकाने बी बडबड केली जरा कमीपणात घ्यायला पाहिजे होता बाया काय गं खरं नाही आता काय कोणाच्या बापाची बनभर मस्त बघ ऐश मध्ये चालली जिंदगी माझी मस्त बघ आता खानवळ बिनवळ लावली मस्त पाहिजे ते ऑर्डर दिले की येते जेवायला तक नाही आयुष आराम काय आता जेवढे दिवस आहे तेवढी मजा करून घ्यायची मोबाईल वा काय नाच ते आबा कुमाची राणी मी आबा माझे सगळे गुलाम आबा एका दुरी तेरी अहो, चौघे मामाजी. करते सलाम अहो काय करता आबा काय 4 दिवस घराकडे नाही आले तुम्ही किती चला दिवस की झाले? घरी मामांजी मामांजी घरी चला की नको 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 जेवण केलं का नाही तुम्ही? नाही 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 मी जेवण उपाशी राहीन काय नाही मला अजिबात आवाज विचार स्वयंपाक झालाय गरम गरम चला की. कोण कोणाचं कोणाचं अहो, आबा. मामाजी घरी चला अहो आम मला तुमची गरज नाही अहो मामाजी तसं नका तसं म्हणू. नाही, नाही, पाया नाही. पडते हो. तुमचा- तुमच्या पाया पड. अहो आबा चल तेव्हा चल तेव्हा. हो, बाबा. तू तर थांबूच नको माझ्या पायाजवळ आणि माझ्या डोळ्यासमोर सुद्धा थांबू तू चाला लाग चल चाला लाग बोलतो आबा. माझ्या डोळ्यासमोर थांबू नको मी बोलतो आबाशी अजिबात थांबायचं नाही तुम्ही चला की घरी चला की. अजिबात नाही हो, आबा. मी आनंदात आहे माझा डोक्याचा पारा चढू नको तू आजवर अजिबात थांबायचं नाही तुझा मी बोलतो आबाशी आबा अजिबात नाही. गेली नाही नाही अहो, आबा ऐका ना तू माझं पोरगा नाही मी तुझा बाप नाही आबा ऐका ना अजिबात बोलायचं नाही तुम्ही असं त्या अजिबात नाही जमीनचा इसार घेतला तुम्ही काय आमच्यासारखे पोरांनी तुम्ही लहान मुलागत काय करता कोणाची जमीन कोणाचं घर कोण कोणाचं अहो पण तुम्ही लहान मुलागत केली आमच्या पोरांनी कोणाला बघायचं कोण
मी लहान मला सांग, मी लहान होतो तेव्हा लहान होतो, आता मी वयस्कर झालो, मोठा वयस्कर नाही, तुम्ही झालोय. आता लहान मुलाखत करूच नाही, नाही, नाही. आम्ही बघायचं कोणाकडे तुम्ही नसली अरे मी काय केले, बाबा द्या काय केले मी काय केले, मी काही केलं नाही बाबा, अजिबात काय चाललंय काय तुमचं काय काय नाही. कर बाबा आता काय तू कशासाठी आला बाबा काय आता किती दिवस झाले मी आबा घरी नाही आले म्हणून आलो. सावकार कपा मी 25 एकर जमीन कमावली, बरोबर आहे. बरोबर प्रत्येक व्यवहार तुमचा हाणून पाडला मी. कोणी पाडला या गावात? आणि तुम्हीच पाडला हाणून. सगळे व्यवहार तुमचे हाणून पाडले की नाही मी? हा. हा? हा मी शेतात राबायचो भावकी संघ वाईट, बांधकरी शेजारी पाजारी त्यांच्या संघ वाईट, बांधावरून त्याचं बांध टोकर, याचा बांध टोकर, त्या डोकं दे जमीन निघाली की कुणाचं काही एका निघालं की मी तिथं डोकं दे. 4 वेळा तुमचा व्यवहार होऊन दिला नाही. कुणी हा घेतली ना, जमीन? मला तुम्ही जाळवी लागायची. बरोबर आहे का नाही? हा पण आपलं वय तेवढंच, तिथपर्यंत तिथपर्यंत. तुमचा व्यवहार झाला नाही झाला, माझा झाला तर तुम्ही काय मला काय बोलले नाही. आता मला ह्यांनी, मी घरी काम करतोय, मी फक्त जेवायला मागितलं. सुनबाई म्हणलं मला लय भूक लागली जेवायला. अहो नको ती बडबड केली. माझी बायको जर असते तर मी हक्काने माझ्या बायकोला म्हणलं असतं. तिने उठपट करून कसं 2 रुपये मला घातलं. आपल्या हक्काच असतं. बरोबर आहे का? मग आता माझ्या बायकोची जागा कोणी घ्यायला पाहिजे? सुनबाईने मला बघायला पाहिजे. उघड हा बरं, सुनबाई माझ्या पुरीसारखी. हा हा बरं, सुनबाईला दापायचं काम कोणाचं आहे? पोराचं आहे का नाही? हा ही एवढी इस्टेट कमवली मी कोणासाठी कमवली होती? यांच्यासाठी. हा आणि आता येतात आणि माझ्या पाय धरतात, आबा तुम्ही जेवले का ना? आबा तुम्ही, मी त्या दिवशी पाटील तुमच्या संग सौदा केला ना, त्या दिवशी मी अक्षरशः उपाशी. हो आबा तसं नाही पण म्हणजे आता जमीन सौदा झाला म्हणून आता तुम्हाला कळकळ वाटायला लागली काय बापा? नाही हो सावकार तसं नाहीये. असल्या पोराला आहे ना निबार चुपली पाहिजे, जवळ नाही केली पाहिजे. आधी स्वार्थीच आहे पोर, स्वार्थी. हो आबा ऐका ना. आई बापू म्हणजे काय खेळणं वाटलं काय तुम्हाला? अहो सावकार तसं नाही हो. हो तुम्हाला सांगतो, मारायच्या वेळेस मी मारलं ना, आता माझं वय नाही राहिलं मारायचं, ते मला कसं ऐकन? आई बापू म्हणजे खेळणं वाटले तुम्हाला? हा? ते- अरे किती खस्ता खाऊन तुम्हाला जपलेलं असतं, अहो स्वप्नात सुद्धा नाही येणार आबा, तुमच्या. चुकलो हो आबा, हो आबा. अहो हा जरी होता काय सांगायचं? हो आबा चुकलो. डॉक्टरने सांगितलं 24 तास गॅरंटी नाही पोराची. आईने देवा पुढे बसली पूजेला, म्हणजे देवा तू जर माझ्या पोराला वाचवलं नाही तर मी लगेच आत्महत्या करीन. इतकं सांभाळलं मला, लहानाचं मोठं केलं, अहो. असे उपकार फेडले, असे पांग फेडले तुम्ही. अहो, चुकलो बाबा, चुकलं माझं. हा? काय नाही केलं आम्ही या पोरासाठी? हा? आणि कोणासाठी इस्टेट कमवली पाटील? हा? सावकार सांगा, घातल्यांसाठी कमवून ठेवले तुम्ही. काय सांगायचं? त्याच्यापेक्षा तुम्हीच मजा करा ना, तुमची उरलेले आयुष्य जाऊ द्या ना. ते चाललंय. हा. मी आता मजा आजा करणार, ऐश करणार अजिबात नाही. अहो चुकलो बाबा, मी हा? बोलायला चुकरायला नव्हतं. तू काय बारीक आहेस का आता? हे पहा, हा? तुम्ही चुकलं म्हणजे तुमच्या मतलबासाठी चुकलं म्हणताय, बरोबर आहे. हम्म. मी स्वार्थ बघितला नव्हता. मी स्वार्थ कोणासाठी बघितला होता? तुमच्यासाठी. अहो ठीक आहे आबा. तुमच्यासाठी केलं तेव्हा मी. लाड जमणार नाही आता. अरे एवढ्या सावकार तुम्ही समजून सांगा. मी आता काय समजून सांगायचं? काय समजून सांगायचं? मंडळीचं ऐकलं बाबा, आता मी आबांना मग जा ना आता मंडळीकडे तुझ्या. सांगा समजून. हो आबा चुकलो माझं, आबा ऐकावं. बाप काय असतो हे कळायलाच पाहिजे. नाही तुला कळालं, इतर समाजाला तरी कळायला पाहिजे बाप काय करू शकतो. हो आबा चुकलो. तुम्हाला वाटलं काय म्हातारा झाला म्हणजे हातपाय मोडले त्याचं पार? सावकार ही माझीच अवस्था नाही. असं या समाजात जगात लय. लय लय ठिकाणी या घटना घडतात सावकार. पण अशा पोरांसंग असंच वागलं पाहिजे. मग अगदी त्या सावकार, तुम्ही पोरांना सांगा असं. काय नाही सांगणार मी, कठोरात- माझा मित्र आहे. मी कठोरात- सांगेन काय सांगायचे तू निघायचं कठोरात बघायचं. कठोर यांना शिक्षा भेटलीच पाहिजे. बघायचं तुमचा उद्योग. आणि ती घराला बी गिराही बघताय ना तुम्ही. हो हो आबा चालेल ती बी मीच घेतो. हो. आम्ही राहायचं कुठं बाबा? असं काय तुम्हाला पोर नातवंड अरे बाबा हो, तुम्ही म्हणले ना तुम्ही जन्म दिला, काय लोक उपकार केला. मला म्हणले जन्म दिला, काय उपकार मग केला? काहीच नाही केला उपकार आता. हा? आता तुम्ही अहो सावकार तुम्ही मला समजून असं काय सांग सांगता एक बाबा? मिनिट, तुम्ही दोघं नवरा बायको चांगले धडधडीत आहेत ना?
अहो, हात हाय पाय तर- मोडलेत का तुमचे? अहो, नाही बोलले हो. मग कमवा ना, तुमच्या जीवावर कमवून दाखवा ना तुम्ही. अहो तसं नाही, घर पण म्हातार माणूस असल्यावर घर पण नाही हो. गेलो आमच्या याच्या ओघात बोलून गेलो. चुकलं आमचं. ऐकून घ्या पाटील म्हणजे सावकार, पाटील बी तुम्ही सावकार बी. माझ्याकडे सफर होतं, सफर बरोबर आहे, मला माहिती आहे. सफर होतं. त्या घराला कलर द्यायचा होता, त्या दिवशी कलर वाले येणार होते, त्या दिवशी मला घराबाहेर काढलं. त्याची वास्तुशांती करायची राहिली. अरे म्हणलं कुणाला घराबाहेर काढता, आम्ही मग सफरात त्याने राहिलो. तुम्हाला घराबाहेर काढलंय ना, आता तुम्ही त्याला घराबाहेर काढा. इथून हाकलून द्या माझ्या डोळ्यासमोर. एक गुंठा जमीन होती माझा मला. जर मुलगा असा वागला असता ना, मी चपलेने हाणला असतो, चपलेने. बाबा तसं नका करू. निघायचं कर तू, पहिलं निघायचं कर. एक गुंठा जमीन होती मला पाटील सावकार. नव्हती मला माहिती आहे. होते का 25 एकर जमीन मी कमवली, वाडवडिलांची नाही. हा घर सुद्धा बांधलंय मी. त्याला त्याच्याकडे बघा. हा, त्याला सांगा काय सांगायचं. हो बाबा. हा हिंडतो, सकाळी निघतो, गावात फिरतो पोरांच्या बरोबर. अहो पण मी काय म्हणतो, आता तुम्हाला त्याच्याशी काय नाही, ती मागचं काढून काहीच उपयोग नाही ना. आता काय करायचं सांगा त्याला. निघायचं, चालायला लागायचं. हो, थांबूस तुमच्या पाय थांबूस. पडतो हो बाबा. ज्या दिवशी वडिलाला घराबाहेर काढलं ना, त्या दिवशीच बाप मेला आणि बापाला पोरं हो बाबा मेली. तसं नाही हो राव. मी त्याच्यावर ऐकण्यात आलो होतो, तेव्हा तुम्हाला बोललो. मी चुकलो बाबा. अरे माझं चुकलं का? बाबा तुला चुकलो. तुला 50 पोरी दाखवल्या, तेव्हा ही सून त्यांनी पास केली. हो हा? बाबा, चुकलो. आणि ही माझं पांग फेडतोय. हा? हो बाबा चुकलं म्हणतोय ना मी. किती वेळा तुम्हाला म्हणून त्याच्या शब्दात आलो म्हणून तुम्हाला बोललो. आता चुकलं नाही ना होणार तसं. हो बाबा, हो बाबा सांगा हो सावकार, सांगा ना हो सावकार, सावकार. सांगा ना हो सावकार, सांगा ना बघा ते तुमचं तुम्ही ठरवा, मी नाही काय सांगू. हो सांगा हो तुमच्या मनावर सावकार, आहे. हो सावकार तुम्ही मी काय सांगणार आहे? चांगले माणसं आहेत राव. तुम्ही समजून सांगा नाही बाबा. नाही, हो. उलट मला ही नाही गेली अहो, ती चुकलं परवडेल. हो. मग जमीन मला मिळणार, घर मला मिळणार. अहो त्यांच्या त्याच्यावर नका बोलला. त्याला जमिनीसाठी करतो आम्हाला. तुमच्या नावावर आमच्या नाव काहीच नाही करू आम्ही. फक्त तुम्ही घरी चालवा. अरे बाबा, मी तोंडाने सांगतोय, मी तुमच्यासाठी कमवतोय. तुम्ही म्हणते उपकार करता काय? जगात हेच चाललंय, जगात ते कमवते. तुमचं काय हा? काय चालायचं चालू द्या, मी जातो आता. मी नाही काय अहो, याच्यात तुम्ही मध्ये चांगली माणसं पडणार. करा. नाही नाही, मी नाही पडायला मध्ये मोकळा. हो बाबा काय करतो सांगा. हो बाबा येता घरी. अजिबात नाही. तुम्ही खुशाल जायचं, तुम्ही कसं असेल तसं बघा. हो. बाबा, मी चुकलं म्हणलं तुमच्या पाया पडतो बाबा. तुमच्या पाया पडतो म्हणलं मी- तुम्ही चला. हो, त्या तुम्ही- सावकाराचा इसारा घेतलाय. शब्दाला मी पक्का माणूस आहे, शब्दाला जागणारा माणूस आहे मी. हो आहे. तुम्हाला पहिल्यापासून माहिती आहे. तुमचं वागणं मला माहित नाही का? तुम्ही बाया म्हणजे घरात नुसतं आली का तू परत? नाही 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 पाया पडते बाया म्हणजे घर नुसतं मला खायला उठल्यावर झालंय हो. उठा, उठा. नाही 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 उठा. घर मला खायला उठल्यावर झालंय. तुम्ही आम्हाला चला परत- चला घरी चला हो. उठा. अरे बाळांनो, किती गेले तर तुम्ही माझे उठत ना तुम्ही. अरे तुम्हाला पोटचा आहे ना. आणि सुनबाई मी पार कोण आणली ती काय माझ्यावर हे करण्यासाठी आणली का? मला तुकडा बांधणं देण्यासाठी? आता हा? नाही हो, चुकलं आमचं. मला सुनबाईने जीव नाही लावायचा तर कुणी जीव लावायचा सांगा बरं. हो, मान्य झाली आमची चूक झाली. आम्ही मान्य केली. तुमच्या पाया पडतो बाबा. चुकलं आमचं तुम्हाला म्हणलं. चला चला घरी चला म्हणजे आता इथून पुढे मी झालं ते अजिबात झालं. राग राग अजिबात नाही नाही. तुमचा. खरंच. आता मला त्या सावकाराकडे जावं लागेल, त्याच्या हातापाया पडावं लागेल. आपण सावकाराला घरी बोलू, त्यांची चर्चा करू, बसून तोडगा काढू. पण तुम्ही घरी चला चला, पहिले. घरी हे चले तू परत बोलायचं नाही. चल चल बा चला. परत. अहो आबा अहो. नाही हा, हे असं करायचं नाही. अजिबात आणि चप्पल घाला. हे पहा, अजिबात नाही परत अरे मी चुकवलं. किती दिवसाचा, मी किती दिवसाचा तुमच्या सोबती. हा आता चप्पल घालतो. चला गावा घरी जाऊ. चल सुन भाई. चला 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 घरी चला.